आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जो आहे तो ज्या मार्गावरून जाणार आहे अर्थात त्याच पालखी मार्गावर मी आहे पापनस माडा मार्ग जो आहे तो अतिशय दुरावस्थेच्या गर्तेत अडकल्याचं पाहायला मिळतंय। त्या पद्धतीने प्रशासन सातत्यानं सांगताना पाहायला मिळतंय की आम्ही या मार्गाची डागडुजी करतोय, दुरुस्ती केली जाईल असं ठामपणे सांगताना पाहायला मिळतंय। मात्र आपण जर पाहिलं असेल तर पूर्णपणे या मार्गाची जी आहे ती पूर्णपणे चाळण झालेली आहे। एकीकडे प्रशासन सांगतंय की आम्ही संबंधित ठेकेदाराला नोटीस दिलेत, त्यांच्यावर कारवाई करू, मात्र संबंधित ठेकेदारानं जर आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे काम कशा पद्धतीचं केलंय याचा जर टीव्ही9 रिअलिटी चेक करण्यासाठी आपण या मार्गावर पोहोचलो आहोत तर खऱ्या अर्थानं कशा पद्धतीचं काम जे आहे ते आपण प्रशासनाच्या नजरेसमोर आणून देण्याचं काम करतोय। आपण जर पाहिलं असेल तर खड्ड्यामध्ये मुरुम टाकून जे ते खड्डे बुजवण्यात आल्याचा प्रकार जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळते। एकीकडे खड्ड्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवले जातात, दुरुस्ती केली जाते, मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं आपण तर या ठिकाणी खड्ड्यामध्ये मुरुम टाकलेला आहे आणि वारकरी लांबून आलेले वारकऱ्यांना देखील याचा प्रत्यय जो आहे तो येताना पाहायला मिळतोय। मामा कुठून आलीत काय? आम्ही बुलढाणा जिल्हा। बर, आता तुम्ही पापनस पासून इथपर्यंत आलात या पालखी मार्गावर, काय खड्डे किती आहेत साधा? बाबा खड्डे तर खाली एक पाय वळून वर एक पाय वळते। हा, एकीकडे प्रशासन सांगतंय की आम्ही रस्ते केलेत, रस्ता दुरुस्ती केली जाते, मात्र इथं आम्ही आमच्या पाहणीमध्ये आलं की पूर्णपणे प्रशासन फक्त फोडाफोडीतच गुम आहे, हा बाकी काहीच नाही। खासदाराला पैसे द्या आणि घेऊन जा, हा हे बंदीचे बोगस होऊन राहिले। हा सरच बोगस धंदा चालू आहे, शेतकऱ्याचं मरण आहे, कुठे पाणी येऊ राहिलं, हे रस्ते ते याच्यात घोटाळे करून त्याला पैसे देतात। हा, एकीकडे मुरुम टाकून ही दुरुस्ती केली, काय किती खड्डे मोजले, काय खड्डे? असंख्य खड्डे आहेत, असंख्य खड्डे वरच पाय वळतात। वारीवाल्यासाठी जरा करायला पाहिजे होतं। वारीच्या टायमात तरी म्हणजे रस्ता दुरुस्ती करायला पाहिजे कमीत कमी। इतक्या लांबून लोक येतात समजा, तर वारीच्या वेळेस तरी रस्ता मग योग्य आहे? नाही योग्य नाही, दिसतेच नाही। मुरुम बी हा कच्चा मुरुम आहे ना, चांगला पक्का बी नाही ना। आपण जर पाहिलं असेल तर हे वारकरी आहेत, या वारकऱ्यांनी देखील स्पष्टपणे जे आहे ती नाराजी दर्शवलेली, आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे हा मुरुम आहे आणि या मुरुमामध्ये जे आहे ते पूर्णपणे खड्डे बुजवण्यात आल्याचं पाहायला मिळते बघा। पूर्ण एखादा जर पाऊस झाला आता तर या पावसाचं जे आहे ते चिखलाचं साम्राज्य या मार्गावर जे आहे ते पूर्णपणे निर्माण होणार आहे ना। आपण या परिस्थितीमध्ये आपण स्पष्टपणे आपल्या निदर्शनावर एक थातूर मातूर पद्धतीची डागडुजी जी आहे ते प्रशासनानं जे आहे ती संबंधित ठेकेदाराकडून करून घेतली गेली। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन समक्ष त्या पद्धतीची दुरुस्ती केली जाते का, डागडुजी केली जाते का, हे देखील पाहणं संबंधित अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे। मात्र तसं झालंय का तर स्पष्टपणे याबाबत तसं काही घडलेलं नाही। पूर्णपणे डांबराने खड्डे बुजवण्यापेक्षा थेटपणे या खड्ड्यामध्येच मुरुम टाकून एक अनोख्या पद्धतीची ही डागडुजी जी आहे ती थातूर मातूर डागडुजी केल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पूर्णपणे या खड्ड्यांचं साम्राज्य जैसे थे जो आहे तो असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं निकृष्टता काय असू शकते याचा प्रत्यय जो आहे तो पापनस माडा आणि माडा शेटपळ या मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळं एकीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून वारकऱ्यांना सोयी सुविधा देणार असल्याची स्पष्टोक्ती दिली जाते राज्य सरकारच्या माध्यमातून, मात्र प्रत्यक्षात तसं घडतंय का तर प्रत्यक्षात वारकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आणि गैरसोयीचा सामना जो आहे तो करताना वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळं गेंड्याचं कातडं पांघरलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार असाच प्रश्न जो आहे तो वारकरी आणि सर्वसामान्य नागरिक करताना पाहायला मिळतात। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशी सह मी संदीप शिंदे, टीव्ही9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।